उल्हासनगरमध्ये आज आंबेडकरी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून वाद निर्माण झाला असून बाबासाहेबांच्या फोटोच्या वर राजकीय नेत्यांचे फोटो लावल्याने भावना दुखावल्याचा आरोप करत आंबेडकर अनुयायांनी पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीत काही राजकीय पक्षांकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते। मात्र या बॅनरमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या वर राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यात आल्याचा आरोप करत आंबेडकरी समाज संतप्त झाला। याच निषेधार्थ आज हिल लाईन पोलीस ठाण्यापासून कॅम्प नंबर 3 येथील पोलीस उपायुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेत संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। प्रभाग क्रमांक उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19-20 मध्ये स्थानिक नगरसेवक राजू गोपाने, विपुल मयेकर, रत्नमाला राजू दुर्गे, प्रधान धर्माजी पाटील, ललिता प्रधान पाटील, सुनीता विलास काकडे, राजू दुर्गे, दत्ताराम मयेकर हे प्रभाग क्रमांक 19-20 मधील नगरसेवक व स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते असून यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 भीमजयंतीनिमित्त शुभेच्छा फलक लावला। त्या फलकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्याच्या प्रतिमेवरती वरील भागावरती भारतीय जनता पार्टीचे जे राजकीय नेते त्यांचे फोटो लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा एका प्रकारे अनादर केला आहे। त्यामुळे आम्ही सर्व भीमानव या ठिकाणी जमून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिल पोलीस स्टेशन संदीप शिवले साहेब, तसेच एसीपी शैलेश काळे साहेब, तसेच डीसीपी श्री सचिन गोरे साहेब यांना आम्ही तक्रारी अर्ज दिला, निवेदन दिलं की तुम्ही तात्काळ यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी कलम 3(1)(वी) व भारतीय न्याय संहिता कलम 259 अंतर्गत गुन्हे दाखल करा। परंतु गुन्हे दाखल न केल्यामुळे आज आम्ही उल्हासनगर 3 डीसीपी कार्यालयात भीमानवांचा धडक मोर्चा आणलेला आहे। बरं, डीसीपीशी आपण चर्चा केलेली आहे, काय आश्वासन दिलेलं आहे की गुन्हे दाखल करण्यात? डीसीपी साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला 1 दिवसाचा वेळ द्यावा, आम्ही याच्यामध्ये पुढील कायदेशीर जे मार्गदर्शन आहे ते वरिष्ठांचं घेऊन आम्ही याच्यावरती पुढील कारवाई करू। परंतु आमचं असं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा चौकशी करायची आवश्यकता नाही। त्यामुळे आपण तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि जे आरोपी आहेत ज्यांनी हे कृत्य केले त्यांना अटक करावी। न्यायालय मिळवण्यास काय अशी भूमिका आहे? आम्हाला जर आज समस्त आंबेडकरांनी या ठिकाणी डीसीपी कार्यालयात आलेले आहेत, जर डीसीपी साहेबांनी याची जर दखल नाही घेतली तर आम्ही ह्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर व भारतभर याच्या आंदोलन मोर्चे काढू आणि देखील आम्हाला नाही मिळतं आम्ही न्यायालयामध्ये जाऊन मेहरबान न्यायालयामध्ये 156 खाली जाऊन जे संदीप शिवले साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एसीपी शैलेश काळे, डीसीपी सचिन गोरे व सीपी आशुतोष डुमरे साहेब यांच्यावरती 156 अंतर्गत गुन्हा दाखल करून कलम 4 खाली यांना देखील आरोपी करू आणि यांच्या विरोधामध्ये जाऊन मेहरबान न्यायालयामध्ये ऑर्डर घेऊन